आज तो उमेद नव्हती की आपल्यासोबत एवढं काही घडून जाईल आणि आपल्यासोबत काय घडलं हे पाहण्यासाठी ब्लॉग शॉर्ट लोक पहा. आता आज सकाळी सकाळी मी आलो भाऊ वावरामध्ये युवा घेऊन ते बी भाऊ आलो हरभऱ्यातला अळण काढायसाठी. आता जे लोक शेतकरी आहेत त्याला समजलं असेल की अळण का हा आणि जेले माहित नाही त्याला सांगून देतो की अळण म्हणता भाऊ गवत आले म्हणजे फुलाचं काट्याचं गिटायचं हे गवत आपल्याला घ्यायला लागते भाऊ बंद हरभऱ्यामधलं काटून म्हणजे त्याच्यामध्ये भुईरिंगने गिंगरिंगने भाऊ बंद ते गवत जर भाऊ टायमावर नाही काटलं ते डायरेक्ट एकाचे 2 आणि 5चे 6 होऊन जातात डायरेक्ट. लय मोठं झालं की त्यासाठी या लागते भाऊ वावरामध्ये. बाकी वावरामध्ये आलो पण युवा आपला वाकला बुडा आहे रे काऊन नाही म्हटलं भाऊ एवढं मोठं गवत आहे आपल्या वावरामध्ये. आता म्हटलं हे तिरपा आहे म्हटलं बंद होऊन गेलं राहिलं म्हटलं इकडलं थोडंफार म्हटलं मेरीवरचं राहिलं मेरीवरचं काटलं की म्हटलं बंद वावर म्हटलं होऊन जाते राहिलं ते म्हटलं आता हे करून घेऊ आपण कालदी म्हणजे भाऊ उद्या. त्याच्या बाद भाऊ इकडलं बंद डुंग तुम्ही पाहू राहिले की हे बंद आपण भाऊ आता काटून टाकलं. आता त्याच्यामधला भाऊ लास्टाचा भारा होता हा देणं होता भाऊ फेकून बंद गवत आपल्या बाबाने फेकून विकून दिल्यावर मग जाणं होतं बा आपल्याला घरी. पण घरी जायच्या पहिले आपल्याला बदलून होते भाऊ कपडे आणि कपडे बदलासाठी वापरली बा आपण निंजा टेक्निक. मग मस्त कपडे गिपडे बदलायला आता म्हटलं चला म्हटलं घरी जायला पुरते. मग त्याच्या बाद निघलो भाऊ मी घरी जायसाठी. मग त्याच्या बाद घरी गिरी पोहोचलो. मग त्याच्या बाद आपल्याला वैभवचा फोन आला की एकदा दारी येतो दारी आल्यावर तर बंदी इटा टाकून आलते भाऊ शेकड्यामध्ये. मग बंद इटा शेकड्यामध्ये टाकल्यावर मग नेणं होतं भाऊ आपल्याला खाले. काही बी काम करायला लहान लहान लेकराचा उत्साह एवढा असते की काय सांगा तुम्हाला. तसंच मग विनोदाबाच्या वावरामध्ये आल्यावर मग ठेवून दिला भाऊ बंद इटा गिटा ठेवून दिल्यावर मग निघलो भाऊ आम्ही शकड घेऊन वावरात जायसाठी. आणि शकड नेता नेता भाऊ माय बोट असं चंबलता याच्यामध्ये की काय सांगा तुम्हाला. हे तर असं होतं की चंबलं तरी सोडलं नव्हतं. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू भाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि जाता जाता भावांना आणि बहिणींना आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटू भाऊ लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये.